हॅलो, हाय, नमस्कार. मी काजल. आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे अष्टमी. आज अष्टमीचा स्वयंपाक करणार आहे मी आणि कन्यापूजन करायचं आहे मला. त्याच्याचबद्दल आजचा हा ब्लॉग आहे. याच्या अगोदर पण मी खूप ब्लॉग बनवलेले आहे. तुम्ही नक्की जाऊन चॅनलवर चेकआउट करू शकता. काही कमी राहिली तर तुम्ही मला सजेशन देऊ शकता. आवडल्यास तुम्हाला नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सर्वात अगोदर सकाळी उठली मी, ब्रश वगैरे करून फ्रेश झाली. त्यानंतर इथे सोफ्याचे कवर झटकते मी. सोफे वगैरे झटकून व्यवस्थित सोफ्याचे कवर लावून मग मी मारला झाडू मारून लादी पुसून झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा केली. छान देवाला फुलं वाहिले. त्यानंतर ठेवला मग मी चहा वगैरे पिऊन लगेच आम्ही निघालो जाण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये. ही आहे इंदोरची चोइत्रा मंडी, भाजी मंडी आहे ही खूप मोठी. त्यानंतर इथं आम्ही पोहोचलो गॅस एजन्सीमध्ये. तिथं कंप्लेंट केली, सिलेंडर आला नाही आणि मेसेज येऊन गेला. असा जावं लागला आम्हाला, कारण की सिलेंडर बुक केला, सिलेंडर आलाच नाही आणि मेसेज येऊन गेला की सिलेंडर डिलिव्हर झाला. त्याच्यामुळे आम्हाला गॅस एजन्सी जावं लागलं. तिथं गेली होती. ते लोक म्हटले की आता 2-3 दिवसात येईल. फक्त आता आली तर ठीक आहे, नाही तर वापस जावं लागेल, कंप्लेंट करावं लागेल. मग तिथून येता कन्यापूजनच्या स्वयंपाकाची तयारी करायची. तर त्याच्यासाठी सामान घेऊन आली. खीर, मसाला, दूध, त्याच्यानंतर कन्यांना देण्यासाठी या पेन्सिला, ह्याच्या स्वयंपाकाची तयारी करायची. कन्यांना देण्यासाठी हे पेन्सिला घेऊन आली. केला भेटलेच नाही, केलाची पण गाडीने भेटली आम्हाला. त्यानंतर हे आपलं टमाटर, गवारचे शेंगा, भाजीपाला, स्वयंपाकाची तयारी करायची. त्यानंतर लगेच मग मी इथं चहा ठेवली. सकाळी चहा पिला होता तरी पण एकदा पुन्हा मी चहा ठेवली. खीर बनवण्यासाठी. आज आहे अष्टमी, तर मला 9 दिवसाचे 9 उपवास असतात माझे. तर मला अष्टमी आहे म्हणून कन्या पूजन करायचं आहे. त्याच्यामुळे मी आज स्वयंपाक करणार आहे. खीर, पुरी, बटाट्याची भाजी बिना कांद्या लसणाची आणि पुऱ्या आणि मुगाचे भजी, ते पण बिना लसण कांद्याचे. असा मेनू मी डिसाईड केलेला आहे. आता स्वयंपाकाची तयारी करते. दूध ठेवलं, नंतर थोडी चहा घेते आणि मग करते. चहापासूनच माझ्या प्रत्येक कामाची सुरुवात होते. सकाळी संध्याकाळी दोघे टायमाला चहापासूनच सुरुवात होते. तर चला आता. त्यानंतर इथं मग मी ठेवली बटाट्याच्या भाजीसाठी कढई. तेलात राई, जिरं, मेथीदाणा, हिंग वगैरे टाकून कापलेले बटाटे टाकले मग मी त्यात आणि हळद, नमक टाकून बटाट्याची भाजी छानपैकी अशी शिजवून घेतली तेलात. बिना कांदा लसणाची भाजी बनवायची होती मला. 9 दिवसाच्या उपवासात मी कांदा लसण नाही खाल्ला. बाकीच्या घरच्यांना कांदा लसणाचा स्वयंपाक बनवून दिला, पण मी नाही खाल्ला. त्यानंतर इथं बटाट्याची भाजी बनवत असतानाच थोड्या वेळानंतर लगेच मयंक आला. इथं माझ्यासोबत त्याचं चालू नव्हतं किचनमध्ये लुटपुट. मम्मी काय करते, मम्मी काय करते, असं करते, तसं करता, मे बी मदत करूंगा. ऐका, कंप्लेंट करू आल्यानंतर 2 तासातच लगेच सिलेंडर आलं. इथं तोपर्यंत भाजी चांगली शिजली. इथं मिक्सरमध्ये मी मुगाची डाळ वाटून आणते भजी बनवण्यासाठी. खिरीसाठी तांदूळ पण वाटून आणले. त्यानंतर मी इथं ठेवलं टोपात टाकलं तूप, त्यात खीर मसाला, इलायची, त्यानंतर वाटून आणलेले तांदूळ, दूध, साखर असं सर्व काही टाकून खीर बनवली. त्यानंतर इथं वाटलेल्या मुगाच्या डाळीत हळद, नमक, मिरची टाकून घेतले आणि मग मी इथं खीर बनली, भाजी बनली. मग भजे काढायला लागली मी आणि मग त्याच्यानंतर पुऱ्या बनवणार आहे. पुऱ्या बनवल्या की झाला मग आपला स्वयंपाक. इथं मी तेलाचा पाऊच फाडून पुऱ्यांच्या उंड्यांना पिठाला लावून घेते. तेलाचा एकही बूंद वाया नाही गेला पाहिजे.
भजे बनवले. त्यानंतर लगेच मग मी इथं पुऱ्या काढायला लागले. पुऱ्या बनवून कन्या जेवायला आल्या. मग कन्या पूजन करून घेतले. अगोदर त्यांचे पाय धुतले, पाय पुसून घेतले. त्यानंतर त्यांना जेवण वाढलं. पण त्या सर्वजणी सर्व ठिकाणी खाऊन आलेल्या त्या सर्वजण मना करत होते की आम्हाला खीर, पुरी, भजे, भाजी काहीच नको, फक्त थोडी थोडी खीर द्या. म्हणून त्यांना मी या कटोऱ्यांमध्ये खीर वाढली. त्यानंतर ही क्यूट कन्या बघा तुम्ही, किती सुंदर छान दिसते ती. आणि तिघी मुलं भैरव बाबा आलेले होते. या मुलीने काहीच नाही खाल्लं, नकोच म्हणत होती ती. थोडी थोडी दिलेल्या खीरमधून पण त्यांनी वापस खीर पाठवली. त्यानंतर इथं मी त्यांना टिक्का करून त्यांची दक्षिणा केले देती. नंतर आहो जाऊन घेऊन आले केले. ही बघा ही क्यूट परी बघा कशी फिश टॉपसोबत खेळती ती. त्यानंतर ही कन्यानंतर एकटीच आली. मग तिलाही जेव घातलं. तिच्यानंतर तिची मोठी बहिणी आली सोबतच. मग त्या दोघीही चांगल्या मस्त जेवल्या. बाकी सर्व कन्यांपेक्षा त्या चांगल्या जेवल्या. भाजी, पुरी, खीर सर्व खाल्लं त्यांनी. त्यांचंही टिक्का वगैरे करून त्यांनाही दक्षिणा दिली, पाया वगैरे पडल्या. आता त्यानंतर मी जेवायला बस. इथं भांडे घासून घेईन मी. असा संपला आमचा दिवस. कमेंट करून नक्की सांगा.